लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणते माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त गळ्यात राहतं आणि सोनं फक्त तिजोरीत राहतं. म्हणून माणसानं व्हायचं झालं तर परीस व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करून टाकावं. असे परिसासमान असणारे आमच्या महाराष्ट्राचे तारणहार, कीर्तिमान, नीतिमान, प्रजाहितदक्ष जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची मी एक हृदयस्पर्शी भावपूर्ण कथा सांगणार आहे, जिचे नाव आहे आग्र्याच्या सुटकेनंतर जिजाऊ शिवबा भेट. कुठे निघाला महाराज? एक हवालदार 4 बैराग्यांना विचारतो. बैरागी म्हणतात, आम्ही भिक्षेसाठी गडावर चाललो आहोत. पेशव्यांच्या हुकमाखेरीज आपणास गडावर जाता येणार नाही. बैराग्यांनाही मज्जा माझा नाईलाज आहे. 4ही बैरागी एकमेकांकडे पाहू लागतात. तेवढ्यात बाजूला व्हा, सेनापती येत आहेत. एक हवालदार गरजला. सेनापती प्रतापरावांची नजर त्या 4 बैराग्यांवर पडली. प्रतापराव धावले व त्यांच्या पाया पडले. म्हणाले, महाराज आपण इथे का हो उभे? बैरागी म्हणतात, आम्ही भिक्षेसाठी गडावर चाललो होतो, पण आमचा मज्जाव करण्यात आला. जिजाऊ माता विपुल धर्म करते असे आम्ही ऐकून होतो. सेनापती प्रतापरावांच्या परवानगीने 4ही बैरागी गडावर गेले. जिजामाता देवघरात देवाची पूजा करीत होत्या. तोंडाने शिव 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 असे म्हणत होत्या. मोरोपंत देवघरात आले. अकारण खाकरले. जिजाबाईंनी मागे वळून पाहिले व म्हणाल्या, कोण मोरोपंत? का आलास बाबा? मासाहेब, बाहेर 4 बैरागी आले आहेत, आपले दर्शन मागतायत. जा बाबा, त्यांची समजूत घाल, त्यांना हवी ती भिक्षा घाल. सारं करून थकले मी. अभिषेक झाली, अनुष्ठान झाली, दान धर्म झाला, तरी माझा शिवबा मला दिसला नाही. त्याच्याशिवाय डोळेही मिटत नाहीत. चांगुलपणाने पाठव त्यांना. मोरोपंत बाहेर गेले. काही क्षणातच आत आले व म्हणाले, मासाहेब, आपले दर्शन घेतल्याखेरीज काहीही स्वीकारायलाही तयार नाहीत. बैरागी सुद्धा किती हट्टी बनलेत ना. येते बाबा. गुडघ्यावर हात ठेवून तोल सावरत त्या म्हणाल्या, कुठं भटकत असेल पोर? शिवबा मोठा आहे, सारं सोशल तो, पण जीव तुटतो त्या कोवळ्या पोरासाठी. जिजामाता बाहेर येतात. जिजाऊंना पाहताच बैरागी त्यांच्या पायावर डोके ठेवतात. अरे, बैरागी कधी पाया पडतो का? गडबडीत मागे सरकण्याच्या प्रयत्नात जिजाऊ म्हणतात. तेवढ्यात मासाहेब, तुम्ही आम्हाला ओळखला नाही? क्षणाचाही विलंब न करता जिजाऊ म्हणतात, शिवबा. शिवरायांनी जिजाऊंना कडकडून मिठी मारली. एकच आनंद कल्लोळ उसळला, एकच आनंद कल्लोळ उसळला. आज देवकीला कृष्ण भेटला, कौसल्याला राम भेटला आणि जिजाऊला शिवबा. धन्य धन्य ती माऊली, धन्य धन्य तो सुपुत्र. धन्य धन्य ती माऊली, धन्य धन्य तो सुपुत्र. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म रयतेला स्वराज्य देऊन गेला, रयतेला स्वराज्य देऊन गेला. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दर्शित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुला